दहिवडी आणि मोहोळ परिसरासाठी अभिमानास्पद अशी एक प्रेरणादायी राजकीय कहाणी समोर आली आहे। दहिवडी गावातील ज्येष्ठ सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते कैलास शंकर स्वामी, ज्यांनी सन 1984 मध्ये दहिवडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून जनतेची सेवा केली, त्यांच्या कार्याचा वारसा आज नव्या पिढीत पुढे चालू असल्याचे पाहायला मिळत आहे। लोकप्रतिनिधी म्हणून गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या कैलास स्वामी यांनी त्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता। सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती। आज त्याच घराण्यातून पुढे येत त्यांच्या नाती सिद्धी राजू वस्त्रे यांनी मोहोळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे। ग्रामपंचायत स्तरावर सुरू झालेली ही राजकीय वाटचाल थेट नगरपालिकेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्याने हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। तरुण नेतृत्व, आधुनिक विचारसरणी आणि विकासाभिमुख दृष्टिकोन घेऊन सिद्धी वस्त्रे यांनी नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत। महिलांच्या नेतृत्वाला बळ देणारी ही निवड असून मोहोळ शहराच्या विकासासाठी त्या नवी दिशा देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे। आजोबांनी पेरलेले सेवाभावाचे बीज नातीने नेतृत्वाच्या रूपाने फुलवले आहे। दहिवडी ग्रामपंचायतीपासून मोहोळ नगरपालिकेपर्यंतचा हा राजकीय प्रवास केवळ एका कुटुंबाचा नाही तर लोकशाही परंपरेचा गौरव आहे। या निवडीबद्दल दहिवडी आणि मोहोळ परिसरातून सिद्धी राजू वस्त्रे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत। मोहोळ नगर परिषद सिद्धी राजू वस्त्रे, अभिनंदन। अरे एकदम सगळ्यात ही छोटी बहीण आहे, छोटी बहीण। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।